माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी मी विनंती करतो आपण असे असतो माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी मी विनंती करतो आपण असे असतो सर्व गुरुजनांना आमच्या सन्माननीय काकाला कुशल आम्हाला स्टेजवर पाहिजे त्यांना शिक्षक सगळे शिक्षक लोक मी मान्य दीपक भोसले यांना प्रस्तावित करण्याची प्रस्तावना करत आहे. सहवास सुटला म्हणून प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक मंडळीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणांना सर्वांना माझ्या मानाचा मुद्रा नमस्कार. आज आपण इथे स्नेहमेळाव्यासाठी एकत्र जमलो आहोत. हा थोडासा भावुक आणि हळवा क्षण आहे. या शाळेने आम्हाला घडवले आहे. येथील शिक्षकांनी आम्हाला क्षण आम्ही कधीही विसरणार नाही. या शाळेने आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. पुढच्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. यापुढील सूत्रसंचालनाचे काम अंकुश सातपुते सर यांनी करतो. स्नेहमेळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमची बॅच 99-2000. त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे या संस्थेचे अध्यक्ष माननीय बबनराव जानकर साहेब यांनी स्वीकारावं अशी मी आयोजकांकडून त्यांना विनंती करतो. चोपडे सर यांनी जी काय त्याची सूचना मांडली त्यास मी सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो. सुरुवात झाली. गुरुजनांचे टाळ्यांच्या गटात टाळ्यांचा अवसर मिळूया. आपली विद्यार्थी आपण दीपप्रज्वलन करून पुष्प अर्पण करून फोटोंना पुष्प अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. सरस्वती या ठिकाणी दीपप्रज्वलन आणि फोटोंना पुष्पहार अर्पण करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. मान्यवरांना मी स्थानापन्नावरची विनंती करतो. आता फोटो दिसायला दिसतो ते नशीब दिसलं ते सरांना कळलं असतं. नव्या करणारा व पुन्हा बालपणाची जाणीव करून देणारा हा देखणा सोहळा आपल्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वादाशिवाय अपूर्ण सर मॅडम आणि आमच्या जिव्हाळ्याचा विषय असणारे शिक्षक कर्मचारी या सर्वांचा मी SSC बॅच 2000 यांच्या वतीने मानाचा मुद्रा करून सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. पार पडणारे पात्र म्हणजे आपले शिक्षक अशा माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आपण समोर बघा, एक मिनिट इथे बघा दादा.
आणि समोर त्याला आनंद भेटतो. लाईट गेली. लाईट गेली. लाईट येईल नसेल बघा. हॅलो. किती वेळा दिली हा समोर बघायचं दादा. समोर बघ. हॅलो. समोर बघायचं. तर इथे समोर बघायचं. मी बंगाल सरांना विनंती करतो की आपण आपला सत्कार समोर बघा. काशीद जाधव आपण बंगाल सर आता बाकी मागची घेतात पुढे. आहे ना. प्रत्येकाचा मार आठवतो आम्हाला. हा समोर बघा. तर इथे बघ. बंगाल यानंतर मी देशमुख मॅडम यांना सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो. यांचा सत्कार डॉक्टर चबुताई गाडगे या करते. व्यवस्थित घेता बी येतं ना. समोर बघा इथे. हा समोर बघा सगळं. नारळ हात लावा. टाळ्या वाजवून विद्यार्थी संख्या आता सगळ्यांनी नेतृत्व करतो आपल्या माझे विद्यार्थी. समोर बघा सगळं. पार्श्वभूमीचा सत्कार करण्यासाठी मी यशवंत माळी यांना विनंती करतो. मासा सर त्यांचा सत्कार ते बसले. असून मला मराठीचा सत्कार केल्याने समाधान घेणार विनंती करतो. होय होय. समोर बघा. समोर बघा. समोर बघा. समोर बघा. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी नितीन घाट यांना विनंती करतो. समोर बघा. समोर बघा. सुरेश हंबीराव टाटा.
करण्यासाठी समोर पाहिजे 100% खात्री आहे. त्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे बोलूया. कंपल्सरी प्रत्येकाने 2 मिनिटे यायचं आपली ओळख करून द्यायची, कारण जवळजवळ आपण 26 वर्षांनी भेटलेलो आहे. पण ऋण शिक्षणाचे ऋण कधी नसतं, पण ऋण फेडण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आपली मुलं ही त्यांची शिदोरी आहे, त्यांनी दिलेली शिदोरी म्हणजे आपली. या कालावधीत 5वी 10वी शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि इथं जे मला शिकवलं, जे संस्कार घडवले त्या आधारे मी 12वी नंतर झाल्यानंतर 8वी मध्ये जॉईन केलं आहे. आता माझं 23 वर्ष चालू आहे. 8वी मध्ये माझी सर्विस 23 वर्ष झालेली आहे. 1 वर्ष बाकी आहे रिटायरमेंटला. थँक्यू. मी इयत्ता 4थी पासून प्राथमिक शाळेला शिवण्याचं शिकायचं. वाघमारे सरांचे वडील आम्हाला शिकवायला होते आणि त्यांनी घालून गेलेला आदर्श हा खूप मोलाचा आणि अतिशय भावनिक क्षण भोसलेने इथं घडवून आणला. त्याबद्दल भोसलेंचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि माझे सर्व सहकारी आणि सहकारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावली, त्यांच्याबद्दल त्यांचंही हार्दिक अभिनंदन. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून मी यायचो स्कूलला 95 to 2000 ची बॅच. मोस्टली 5 वर्ष घालवली इथे. खूप जे टीचर्स होते त्यांनी जे शिकवलं, त्यांनी जे ज्ञान दिलं त्याच्या बाबतीत तर सगळ्यांना माहिती आहे, पण जे अपाट त्यांनी जे घडवलं ते खूप इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी. आणि मी आता GCTV फार्मिंग म्हणून एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्याच्यामध्ये जॉब करतो. BTech फूड टेक्नॉलॉजी केलं आणि परत MBA केलं आणि सध्या रिसर्च ओरिएंटेड फर्म आहे आमची. सध्या प्रोटीन्सवरती आम्ही वर्क करतो आहे. मोस्टली जे जेम्स वगैरे आता जे येत आहेत कॅडबरीचे, त्याच्यावरची जी ग्लेझिंग एजंट्स वगैरे ते आम्ही अप्लाय केलेलं आहे इंडियामध्ये. आणि नोर सूप युनिव्हरचं कोणी जर मार्केटमध्ये घेतलं असेल त्याचं पण फॉर्म्युलेशन आम्ही केलं होतं. आणि मोस्टली ओव्हरसीज जास्त माझं ट्रॅव्हल होतं, त्याच्यामुळे थोडं मुंबईमध्ये पण जास्त कमी मिळालं. थँक्यू. मी शिवण्याचा विद्यार्थी आहे. मी सध्या 17 वर्ष आर्मीमधून पेन्शन येऊन आता 6 वर्ष शेती करतोय. पांडुरंग जानकर, राहणार शिवणे. आता सध्या कळंबडीमध्ये आहे. आपलं ट्रान्सपोर्ट आहे, स्वतःचा व्यवसाय बिझनेस आहे आणि नोकरी पण आहे. दोन्ही कामामध्ये राहणार चिंचोली. सध्या शेती करत आहे, त्याचबरोबर मसाल्याची एजन्सी आहे. राहणारा वाकीचं आहे आणि इथं 5वीला इथं आलो. 4थीपर्यंत वाकीला होतो. 5वी ते 10वी इथं शिकलो. त्याच्यानंतर 11वी 12वी इंग्लिश स्कूलला झालं. त्याच्यानंतर MBBSला नाशिकला गेलो. MDला मुंबईला गेलो. LLB करायला परत नवी मुंबईला गेलो. पण एवढ्या मोठ्या माझ्या करिअरमध्ये किंवा शिक्षणाच्या एवढ्या मोठ्या लांब पल्ल्यामध्ये ह्या शाळेत जे शिकलो त्याच्या जोरावरपर्यंत कुठंच थांबलो नाही मी. आपले डोळे सर असतील किंवा राजापा सर, हे 2 शिक्षक होते आम्हाला इंग्लिशला आणि त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टी होत्या, बेसिक गोष्टी त्यांनी शिकवल्या होत्या की तुम्हाला प्रेझेंट कसं व्हायचंय. आणि तिथून गेलो. 10वी झाले, चांगले मार्क पडले. 12वीला चांगले मार्क पडले. MBBSला गेलो. खरा प्रॉब्लेम तिथं झाला. तिथं सगळे मुंबईचे मुलं, मी गेलो खेड्यातून, काही माहीत नाही, सगळं रॅगिंग तिथं. इंग्लिशचा ना आपला एवढा प्रॉब्लेम. पण या सरांनी जे सांगितलेलं की सहाय्यकारी क्रियापदानं प्रश्न आला की त्याचं उत्तर येस ऑर नो. आणि सहाय्यकारी क्रियापद एवढे जे सांगितलं तेवढे अख्खे पाठ होते. आणि त्याच्या बरोबर मी पहिलं आणि दुसरं वर्ष MBBS ह्याच्यावरच काढलं कसं तरी करून. पण इथं जे शिस्त आणि मेहनत करायला जे इथल्या शिक्षकांनी शिकवलं त्याच्या जोरावर मी MBBSला आमच्या कॉलेजमधला इतिहासामधला सर्वात जास्त मार्क पडणारा विद्यार्थी होतो. त्याचं सर्व श्रेय इथल्या शिक्षकांना जात आहे. ही शिस्त आता बनकर सर आपल्यामध्ये नाहीत आहे, काळे सर नाहीत आहेत, डोईकोडे सर नाहीत आणि म्हणजे सगळे मोरे सर आहेत. त्यांनी जी शिस्त शिकवली शाळेत आणि शाळेच्या बाहेर, म्हणजे कसं डिसिप्लिन आपण म्हणतो. जे मोठे मोठे लोक झालेले आहेत, कोणी बी मोठे लोक, जगातले जेवढे मोठे लोक झाले त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट होती, डिसिप्लिन. ते सगळे लोक सकाळी 5 वाजता उठतात. कोणी पण बघा, जेवढे मोठे लोक आहेत त्यांचा जो दिनक्रम आहे ऑलमोस्ट सेम आहे. सगळे 4 वाजता 5 वाजता उठतात.
आणि तेच आपल्या शाळेमध्ये शिकवलं की डिसिप्लिन हार्डवर्क या दोन गोष्टीवरती आपण काहीही करू शकतो. ते मी स्वतः अनुभवलेलं आहे की एक मुलगा वड्याने मोळं काढत बोंबलत फेकणारा आज नवी मुंबई मधला लिडिंग रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आहे. ती चैन 10 वेळा पडायची, कायम पॅन्टला वंगण लागलेला असं तो मुलगा आज मर्सिडीज मध्ये फिरतोय. त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आई वडील, माझी फॅमिली आणि शिवणे हायस्कूलचे शिक्षक यांना देतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की स्नेह मेळावे व्हायला का पाहिजे, कारण कोरोनाचा काळ मी स्वतः बघितलाय. इतकं भयानक वातावरण नव्हतं, तुम्हाला सांगतो. आपल्याकडे तरी उशिरा आला. मुंबईमध्ये लॉकडाऊन लागला. माझ्या घरापासून माझ्या हॉस्पिटल पर्यंत जाताना फक्त एकच गाडी होती, ती माझी गाडी असायची रस्त्याने. फक्त पोलीस आणि आम्हीच, डॉक्टरच थोडे. माझं एवढंच सांगणं आहे, आपलं शरीर सगळ्यांनी सांभाळा. सध्या सगळ्यात वाढणारा जो आजार आहे मानसिक आजार, स्वास्थ्य. एवढे तणावाखाली माणसं आहेत सध्या. सगळ्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, एकमेकांच्या विचारपूस केली पाहिजे. काही प्रॉब्लेम सोल्युशन काहीतरी निघतं, काही अडचण असू द्या. नाहीतर मग एवढे मोठे मोठे लोक कशाला सुसाईड करतील. प्रॉब्लेम तर करोडोने पैसा असते, ठेवायला पैसा नसते त्यांच्याकडे. मी बघितलंय कोरोनामध्ये बॅगाच्या बागा, सर वाचलं पाहिजे. ते शक्य नाहीये. तुमचं शरीर तुम्ही सांभाळा. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही इथेही बघितलं असेल, तुमचं शरीर चांगलं असेल तरच सर्व काही आहे. नाहीतर आपण म्हणतो ना काय माझ्याकडे एवढा पैसा आहे का, तसं नाहीये. ते आम्ही अनुभवलंय ते सगळं. पैशाचा आणि तुमच्या जगण्याचा जरी लागत असला तरी तुमचं शरीर सगळ्यात महत्वाचं आहे. मी माझ्या क्षेत्रात असल्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आपल्या शरीराची काळजी घ्या. मी स्वतः सकाळी 5:30 वाजता ग्राउंडवरती असतो. मी फक्त तुम्हाला सांगत नाही असं, कारण मी बघितलेलं आहे की पैसा कुठे तुम्हाला जरी तुमच्या बाकीच्या गोष्टी मौज मस्ती करायला लागेल, तुमच्या जेव्हा बेड आणि व्हेंटिलेटर दिसतो तेव्हा तुमचं शरीर चांगलं पाहिजे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांनी आपलं शरीराकडे लक्ष द्या, एकमेकांशी मिक्स व्हा, एकमेकांचे प्रॉब्लेम विचारा. तुम्ही काही मदत ज्याप्रमाणे, पैसाच नाही बाकीचे काही गोष्टी आहे, सोल्युशन आहे, पर्याय आहेत, मार्ग आहे, आपण एकमेकांना मदत करू शकतो. जर माझ्याकडून काही करण्यासारखं असेल, मी 100% आरोग्य क्षेत्रात काही असेल तर मी मदत करायला कधी तयार आहे. माझा प्रॉब्लेम एकच असतो, मी सकाळी 8:30ला माझं काम चालू होतं, रात्री 11:30-12ला संपतं. जरी मध्ये माझा कॉल नाही रिसिव्ह करता आलं तर मी 100% मी बॅक कॉल करेल कोणाला पण. मी संध्याकाळी सगळ्यांना कॉल करतो. फक्त माझ्या म्हणजे मनात एक गोष्ट राहून गेले की बंडगर सर गेल्या वर्षी मुंबईला आले होते त्यांच्या मुलाकडे. त्यांचा गुडघ्याचा त्रास होता, मी डॉक्टर अरेंज केले, मी हॉस्पिटल अरेंज केलं, सरांचे ट्रीटमेंट पण केली. परत तोच प्रॉब्लेम झाला. 6 महिन्याखाली काळे सर मुंबईला आले त्यांच्या मुलाकडे. त्यांचा एक मला फोन आला, तेही केलं, पण मी दोघांनाही भेटलो शकलो नाही. मला गोष्टीचं ह्या वाईट वाटतंय की मी इथं येऊन त्या लोकांना भेटू शकलो नाही, कारण मला माहीतच नव्हतं असं काही होणार, अपेक्षितच नव्हतं असं काही होणार आहे. त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांची आरोग्याची काळजी घ्या. आता आपल्यामधून 2 सर आज निवृत्त होत आहेत. कुंभार सर आमचे शेजारीच आहेत आणि जानकर सर. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुम्ही अगदी एवढ्या निरोगी ह्याच्यामध्ये तुम्ही रिटायर होताय. कारण कसं असतंय, आपण जेव्हा यंग असतो तेव्हा आपल्याकडे पैसा नसते, बॉडी असते, टाइम असते. 40 क्रॉस झाले, पैसा असते, टाइम नसते, बॉडी असते. आणि जेव्हा रिटायर होतो पैसा बी असते, टाइम बी असते, बॉडी नसते. त्याच्यामुळं याचा कुठं बेस तुम्हाला बसवता आला, ताळमेळ बसवता आला पाहिजे. आणि तुम्हा दोघांना मी शुभेच्छा देतो तुमच्या निवृत्तीनंतरच्या. आणि शिक्षक सगळ्या उन्हाचं आणि माझ्या मित्रांचा मी खूप खूप धन्यवाद मानतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही क्षण हसवलं, काही जण भावनिक क्षण डोळ्यात पाणी उभं केलं. आणि तो एवढा मोठा झाला पण तुमच्या जमिनीवर पाय आहे. तो शंकरला विचारलं काय तू विद्यार्थी मिळाला शिकता. शंकर मला शनिवाराकडे बाकीचं वर्किंग डे सोडून शनिवार कधी पण ठेवा, मी येणार, माझं काही काम असू द्या. तो आला, सर्वांना आश्वस्त केलं, आरोग्याच्या संदर्भात तो सांगितलं. त्याप्रमाणे काही मानसिक तणावाखाली असतील ते सुद्धा आपण इथे उपस्थित असले नाही, आपल्या संबंधित लोकांना सुद्धा आपण मार्गदर्शन करू. तुम्हालाच मार्गदर्शन केलं. धन्यवाद. इथंच मी शेती करतो. आणि ज्युनियर कॉलेजची जी पहिली बॅच आहे ती आमचीच होती. इथली पांढरंग होता, आमचे आयकर होता, कोळवले सर आणि वलेकर सर. ते पहिले स्टार्टिंगला पहिले दोघंच होते. आणि भारत शिपाईच आले होते आमच्या घरी. आणि आमचं ॲडमिशन आम्ही सांगोला करायला चाललो होतो, पण आम्हाला इथं थांबवून घेतलं. आणि पहिली बॅच असल्यामुळं आम्हाला नाही म्हणता आलं नाही. चला ठीक आहे.
लहान वाटते. शिक्षण इथं 5वी ते 10वी 6 वर्ष केलं. ह्या शाळेतून जे जे विद्यार्थी घडले ते आयुष्यात कधीच म्हणजे असं कुणापुढं हात पसरण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने जगले. थांबतो. अतुल तुकाराम गवळी 1995ला फक्त यांच्याबरोबर मी 4 महिने शाळेला होतो. पाचवी पूर्णच केली नाही तरी सुद्धा ह्यांच्याबरोबर माझं चांगलं बॉन्डिंग आहे. मी सध्या लॉन्ड्रीचा व्यवसाय करतो आणि स्वतः फेट्याचा पण व्यवसाय करतो. मिनिमम मी लग्नाच्या सीझनला 2-4 लाख रुपये आरामशीर कमवतो. धन्यवाद. मी बनसोडे आणि पोपट टाळेवाडीवरून आहे. माझं ॲडमिशन जसं अतुलनं सांगितलं 5वीला फक्त 4 महिने तो येत होता. माझं 5वी सुरू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर ॲडमिशन झालं. कारण मला वडिलांनी आपटूपलत असलेल्या हॉस्टेलला टाकलेलं होतं तर काही मन लागलं नाही. त्यामुळे इथं 5वीला आलो. 5वी बचा वर्ग. आता माझा चांगला मित्र शंकरराव यानं बरंच काही जे मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. अतिशय छान केलं. परंतु त्याने माझ्यासाठी एक वाईट गोष्ट केली. 7वी बचा वर्ग बनकर सरांच्या पुढं कचरे मॅडम यांनी आम्हाला इतिहासाचे प्रश्नोत्तर पाठ करायला सांगितलेले. मग आता पुढची मुलं पण जर जास्त अवघड प्रश्न विचारत पाठीमागे एक मध्ये बेस्ट टाकलेला असं त्याच्यावरती मी बसलेलो. रिकाम्या जागा फक्त विचारल्या. हा म्हणला त्यांना तेवढं सोपं का विचारताय. अवघड प्रश्न आले का चुकलं सगळं. मग अगदी भरपूर ते 2 जणांच्या भाषेमध्ये घामेश करून मारला. निश्चितपणे इथं जे काही आम्हाला जे काही तुमच्याकडून जे काही संस्कार शिदोरी मिळाले निश्चितपणे आता दिवंगत बनगर आपल्यामध्ये नाही परंतु आज एक मुख्याध्यापक 5वी ते 10वी वर्गात मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना शिक्षकांवरती असेल विद्यार्थ्यांवरती जे असेल काय तो काय आदरयुक्त जे आपली भीती किंवा दरार असायला हवा. त्याचं थोडंसं त्यांच्यातले काही गुण घेतलेले आहेत. त्यामुळं माझी गाडी किमान गेटवरती आल्यानंतर जे काही ग्राउंडवरती मुलं फिरत असतात ते करतात किमान जाऊन वर्गात बसतात. त्याचं पूर्ण सर्वस्वी श्रेय हे सगळं तुमच्या सर्व शिक्षकांचं आहे. कारण प्राथमिक शिक्षण आपण ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस काय कळत नसतं. ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण घेत असतो त्यावेळेस आपल्याला अति कळत असतं. परंतु जो काही माध्यमिक शिक्षणाचा जो काही हा टप्पा आहे तो आयुष्यामधला खरंच सर्वात महत्वाचा टप्पा आहे. त्या कालावधीमध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला जे काही योग्य मार्गदर्शन केलं त्या शिदोरीवरती आज आमच्यापैकी बरेच जण सगळेजण एक यशस्वी आयुष्य जगत आहे. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं आयुष्यामध्ये पैशाला फार अशी किंमत नाही. जगायला पैसा हा लागतो निश्चित आहे परंतु त्याच्या अगोदर आपण एक माणूस म्हणून जगलं पाहिजे. स्वतःसाठी जगलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. आज या ठिकाणी कुमार सर जानकर सर रिटायर होत आहेत. निश्चितपणे त्यांनी अतिशय चांगली सेवा बजावलेली आहे. परंतु सर तुमचा जो काळ होता तो अतिशय चांगला काळ होता असं मी म्हणेन. कारण आजचे विद्यार्थी आणि आमच्या काळाचे विद्यार्थी याच्यामध्ये जमीन आसमानाचं. आता आजचा विद्यार्थी आम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज करतो फेसबुकला रिक्वेस्ट पाठवतो. म्हणजे हा जनरेशन गॅप आहे सर. तुम्ही खूप नशिबवान आहात. अतिशय चांगल्या रीतीने तुम्ही सेवा पार पाडलेली आहे. इथून पुढे तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगलं उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो. आमचा मित्र दीपक भोसले हा एकट्याने एकमेव या कार्यक्रमासाठी जबाबदार आहे असे म्हणते. कारण त्यानं सगळं अगदी 2 वर्षापासून जवळजवळ करत आणलंय. त्यामुळे मी त्यालाही धन्यवाद देतो. उपस्थित असलेले सर्व मित्रमैत्रिणी या सर्वांचं इथे स्वागत करतो. सर्व गुरुजनांचे आभार मानतो. मी देशभक्त बाबुरावजी बागर शिक्षण प्रसारक मंडळ गादेगाव आमच्या 2 शाखा आहेत. एक नांदोऱ्याला आहे आणि एक नेपलगावला. मी नेपलगाव शाखेचा मुख्याध्यापक म्हणून काम करतो. धन्यवाद. गाव शिवणस मी शेती करतो. व्यवसाय शेती. आता शेती करतो. मी प्रॉपर शिवण्यातलाच आहे आणि सर्वजण मला ओळखतात. नेहमी माझ्या परिचयाचे आहेत. आता बरीच मुलं बाहेरून आलेली आहेत. त्यांच्यासाठी ते नवीन असतील परंतु मी यांच्यासाठी काही नवीन नाही. रोज यांना हाय हॅलो करणार आहे. मी सध्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाटांबरे या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाचा अध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. धन्यवाद. भारत बोगरे राहणार शिवणे शेती व्यवसाय करतो.
मी विश्वनाथ रावसाहेब माळी गाव शिवणे. मी 1995 पासून 2000 पर्यंत ह्या बॅचमध्ये होतो. शेवटच्या वर्षाला ह्या बॅचमध्ये होतो. धन्यवाद. सध्या केटरिंगचा व्यवसाय हल्लेवडी टू शिवणे, हल्लेवडीतनं वाटेत यायचं, वाटेतून शिवण्यात यायचं, सायकल प्रवास माझा. आणि मी अभ्यासात सुरुवातीला अतिशय परंतु वडिलांची इच्छा होती की शिकावं म्हणून त्यांनी शिवण्याला शाळेला घातलं. यायचो, कोणाला मिक्स व्हायचं नाही. अगदी कितीपर्यंत 5वी 6वी 7वी पुढच्या वर्गात घालण्यात आलेला आहे. खाली मग काय म्हणतात 7वी ग्राउंडवरती पीटीच्या तासाला मोरे सर आणि रायगावकर सर खेळायला सोडलेलं होतं. आणि ते एका कोपऱ्यात उभं राहिले, तुम्हाला चांगलं आठवत आहे. आणि आम्ही खेळत होतो, काय खेळायचं, पळापळी असायची. आणि मोरे सरांची नजर माझ्यावरती पडली, पण तो दिवस आठवतो. मोरे सरांनी कोणाला तरी पाठवून दिला, तो छोटा आणि उंची कमी होती, बुट्टा होतो. मोरे सर म्हणजे त्या बुट्ट्याला बोलव, एकदम ते तो मला बोलवलं. मला वाटलं कुठला आहे तो, नाव काय, मी मला अंकुश सांगतो. ते कुठून येतो, हल्ल्यावेळी. मोरे सर यागोवर सर म्हणजे मला तुला कबड्डी खेळायला जमायचा. पहिला खो खो खेळायला जमलं. मी म्हणलं खो खो नाही, माहीतच नव्हते खेळ, पण बघायचं उभं राहून. मग मोरे सर म्हणजे कुठे कबड्डी खेळायला ग्राउंडवर या. मी म्हणलं सर येतो. आणि मी कबड्डी खेळायला लागलो. रायगावकर सर आणि मोरे सरांनी माझ्या त्यावेळी काय होतं त्यांनी ओळखलं आणि मला ते कबड्डीसाठी त्यांनी मला प्रोत्साहित केले. मी कबड्डी खेळायला लागलो. त्याच्यानंतर मग शंकर चोपडे, आकाराम मोलेकर, नवनाथ खजले हे जी गँग होती, हुशार गँग होती, त्यांच्या संपर्कात मी गेलो. आणि कचऱ्यावरचा मार असा होता की पाठांतर नाही करून आले का पुढच्या मागच्या पुस्तकात. त्याच्यामुळं पाठांतराची सवय लागली. आणि त्या पाठांतराच्या सवय इतकं चांगलं की विद्यार्थ्यांच्या सानिध्यात गेल्यामुळे मी अभ्यास करत गेलो आणि करत पुढे मी शिकत गेलो. आता मी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नरेल पुणे या ठिकाणी लायब्ररीयन म्हणून जॉब करतो. मी इथून ग्रॅज्युएशन नंतर भारतीय विद्यापीठात बिलीप आणि एमबी मास्टर ऑफ लायब्ररी सायन्सची डिग्री घेतली भारतीय विद्यापीठला. त्यानंतर एक आणि आता लायब्ररी सायन्स मधूनच लायब्ररीयन म्हणून मी काम करतो सिंहगड इन्स्टिट्यूट. धन्यवाद. तरी पण मी सांगतो पगराज बाबुराव भोसले वाकी 1995 2001 या शाळेत होतो. सर पहिल्यांदा आम्हाला 95 आल्यानंतर तिकडे आम्हाला पत्रात चालू मारुती देवळासमोर तिकडे बसवलं होतं पहिल्यांदा. त्याच्यानंतर परत मला वाटतं 6वी 7वी तर नवीन बिल्डिंगमध्ये आनंद बिल्डिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर काही वर्ष आपण वाड्यात 1 वर्ष काढलेलं आहे. आणि 10वीची शेवटचं वर्ष आपण इथं वरच्या मजल्यावर घेतलेलं आहे. आणि या बिल्डिंगची आमची पहिली बॅच आहे त्याची. सध्या मी शेती करत होतो. शेती करत असताना शेतीत जास्त काय मिळत नव्हतं. मिळत होतं पण येत होतं जात होतं असंच. पिळे लावले, आता पेरू माझ्याकडे, डाळिंब आहे, सगळं आहे. 10-12 जरशा केलेल्या होत्या. जवळजवळ 100 लिटर दूध जात होतं आमचं. पण काय यात राहत नव्हतं कुठंच. मुलगा आता 10वीला 5 वर्षात तोंड लागणार आहे. आणि शेतकऱ्यांना नोकरी कोण देत नाही या हिशोबाने म्हणून मी एक माझा छोटासा व्यवसाय इलेक्ट्रॉनिकचं दुकान ओपन केलेलं आहे. आता 4 महिने झाले. तरी पण चांगलं चालतंय सध्या. आणि आता तरी माझं बरं चाललंय, सगळं सुखात आहे. धन्यवाद. तिथून ज्ञानियाचा अनंतुकाचा तोच माझा वंश आहे. ज्ञानोबाचा अनंतकोबाचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वरी अंशाने प्रेरित असणारे सर्व आदरणीय गुरुजन, खरंच तुम्हाला मनापासून वंदन करते आणि माझी ओळख सांगते. मी शबुताई हनुमंत घाडगे इथली आणि तिथली, आणि तिकडं श्रीमती सौ किरण शैलेश माने, राहणार अकलूज. आता सगळेच ओळखीचे आहेत आणि माझा प्रवास सर्वांना माहिती आहे, शिक्षकांनाही माहिती आहे आणि तुम्हा मित्रमैत्रिणींनाही माहीत आहे. सगळ्यांच्या म्हणजे आज शिक्षक म्हणून काम करत असताना तुम्ही सर्वजण आमच्यामध्ये आहात. प्रत्येकाचं कोणतं ना कोणतं वैशिष्ट्य आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपले सर त्यावेळेस आपल्याला असे सांगायचे, आपले मॅडम आपल्याला असे सांगायचे. म्हणजे आमच्या रूपाने तुमचं कार्य चालू आहे पुढं आणि यात खरंच आनंद वाटतोय. मोरे सरांना मगाशी भेट झाली मोरे सरांची. मोरे सरांचा तो रुबाब,
तो करारीपणा, ती ग्राउंडवरची शिस्त, अक्षरशः सर आज आम्हाला नाकी नऊ येतात ओळी करून घेताना परिपाठाला. अर्थात म्हणजे आम्ही विद्यार्थी असतानाचा काळ आणि आताचा काळ यात फरक आहे, तरी पण म्हणजे जी शिस्त होती, जो धाक होता वडिलकीचा, तो आता कुठंतरी कमी होत चाललेला आहे. त्याला पालक जबाबदार असतील, सिस्टीम जबाबदार असेल. पण खरं कधी पाऊस आला तर वर्गात प्रार्थना व्हायची, पण तिथं वर्गात सुद्धा कोणाला सांगायला लागायचं नाही की तुम्ही शांत उभा राहा, प्रार्थना म्हणा. अगदी ही सवयची तुम्ही अंगी बाणवली खरंच. त्यामुळं एवढं समाधान वाटतंय का कचरा मॅडम असतील, कचरा मॅडमची शिस्त शिकवणं खूप तळमळीनं सगळे शिकवायचे. मला वाटतं गाडगे मॅडम आम्ही 6वीला असताना इथं आले आणि इंग्लिश विषय त्यांच्याकडे मला वाटतं महुदवरून ते बदली होणार. मग तेव्हा आनंद त्यांचं नाव गाडगे म्हणून आपल्यातले आहे, एक जाणीव तेव्हा झाली त्यांची. त्याचप्रमाणे आमचे मासाळ सर असतील, मासाळ सर आमच्या घराकडूनच यायचे, म्हणजे भीतीचा प्रकार नव्हता. भजनावळ सर असतील, कुंभार सर हिंदी इतके छान शिकवायचे. मला आठवतंय 6वीला किंवा 7वीला असताना मला हिंदीमध्ये 30 मार्काच्या टेस्टमध्ये 29 मार्क पडले होते. आणि वर्गात त्यावेळेस पहिल्यांदा कधीतरी मला आणि 10वी पर्यंत सर पहिल्यांदाच तेवढ्या एका टेस्टमध्ये पहिला नंबर आलेला. खूप छान म्हणजे ते शिकवणं. आज मी मगाशी वाघमोडे सरांचं आणि माझं बोलणं झालं स्टाफ रूम मध्ये, म्हणजे त्यावेळीची परीक्षा पद्धती असेल, आताची परीक्षा पद्धती असेल, खूप बदल झालेला आहे. कदाचित तुमचे सर्व विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी झालेत. आम्हाला तेवढं वाटत नाही की आमच्याकडून तसे होतील का नाही, कारण काळ बदललेला आहे. वाघमोडे सरांचे तर वडील गुरुजी आम्हाला 1ली ते 4थी पर्यंत शिकवलं आणि त्यानंतर वाघमोडे सर आणि वाघमोडे सर मला सांगायला अभिमान वाटतो. आणि मी अजूनही सांगते शाळेमध्ये की विज्ञानाचे जे प्रयोग असतील आणि त्या काळात 25-30 वर्षापूर्वी 9वी-10वीला असताना काळे सर असतील, वाघमोडे सर असतील, प्रयोग घ्यायचे आम्हाला तिथं जाऊन. पण आज बऱ्याच शाळांनी अशी अवस्था की तिथं प्रयोगाचं साहित्य नाही. आज 25-30 वर्षांनी कालावधी आलेला आहे तरी सुद्धा म्हणजे एवढी अत्याधुनिक शाळा आपली, म्हणजे त्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांचा विचार करणारे. ढोणे सरांचा माल आम्हाला अजून आठवतो आणि ढोणे सर म्हणलं का पद्मश्री पाटील आठवतो. आज तर नाही शाळेमध्ये आपल्या सोबत आलेलं नाही, पण त्यांचं सुद्धा म्हणजे खूप छान शिकवायचे. रगावकर सर असतील, सुरवसे सर असतील, त्यांनी चित्रकला खूप छान शिकवायचे सर. असं म्हणजे बऱ्याच शिक्षकांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप हे होईल, वेळ पुरणार नाही. पाटील सरांचं गणित असं खूप छान. आणि पाटील मॅडम बद्दल मला जर सांगायचं म्हणलं त्या नाही तिथं आज आता आम्हाला शिक्षकांना टीईटीची परीक्षा कंपल्सरी केली, आम्ही फिरून आता अभ्यासाला लागलोय. पण विभक्ती हा प्रकार मी केला नाही, कारण पाटील मॅडमनी त्यावेळेस शाळेत शिकवलेला ते अविभक्तीची प्रत्यय अजून पाठ आहे. म्हणजे एवढं चांगलं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं. आणि मगाशी सातपुतेंनी सांगितलं की आपली ओळख ह्या गुरुजनांमुळे, आणि खरंच हे 100% खरं आहे. स्टाफ रूम मध्ये बनगर सरांना भेटायला काही कामानिमित्त जर पाठवलं शिक्षकांनी, काय चुकीमुळे असेल, अभ्यासामुळे असेल, कशामुळे असेल, अक्षरशः भीती वाटायची एवढी. बनगर सर काहीच म्हणायचे नाही, त्या शांत आवाजात बोलायचे, पण तिथं जाण्याला सुद्धा एक आदरयुक्त भीती होती. आणि आज त्या स्टाफ रूम मध्ये सन्मानाने सरांनी चहा पाणी केलं. खरंच ती तुमच्या कामाची पोहोच आहे सर, की आज आम्हाला जो मान सन्मान तुमच्यामुळे मिळतोय. बार्शीला माझी आणि वाघमोडे सरांची भेट झाली. सरांची पण PhD चालू आहे आणि सरांना मी लांबून पाहिलं आणि सरांनीही पाहिलं मला, पण अंतर खूप होता, ग्राउंडवर होतो. परत मी जाऊन सरांना भेटले. सरांचं पण मत ही इथं कशी काय असेल आणि माझं मत सर इथं कसे काय असतील एवढ्याला. पण त्यांना सुद्धा आणि सरांनी त्यांच्यासोबत जे त्यांचे सहकारी होते त्यांना सुद्धा ओळख करून दिली, माझे विद्यार्थिनी म्हटले. आणि आपली ओळख शिक्षकांनी करून देणं ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काहीच नाही माझ्यामध्ये. बनगर सरांनी मी बदलीच्या पिरियडमध्ये जिल्हा परिषद नव्हते, बनगर सर भेटले. मला काय फिरते इकडं, म्हणलं असं बदलीसाठी आले. म्हणजे काय आणले तुझं, तर लगेच ते शिक्षण सभापतीच्या केबिनला नेलं सरांनी. म्हणले ही मुलगी आमची आणि हिचं काय तेवढं बघा आणि करून द्या. 2-3 वेळा सरांनी फॉलोअप घेतला त्याचा. म्हणजे बाहेर गेल्यानंतर सुद्धा शिक्षक आपल्याला तेवढ्याच आत्मीयतेनं आणि आपुलकीनं बोलतात. खरंच म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय की आम्हाला तुमच्यासारखे शिक्षक होता येईल का. आमचे सुद्धा विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आम्हाला
तसेच यशस्वी करता येतील का? आणि अजून एक इथली गोष्ट जाणवलेली की इथल्या सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणानं कोणताही भेदभाव न करता एवढ्या छान पद्धतीनं अध्यापन केलं, सगळ्यांना शिकवलं. त्यामुळं आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत आणि याचा खरंच आनंद आहे. तुमच्या हाताला लागलेला खडूचा हा पांढरा रंग जणू सरस्वतीचा शुभाशीर्वाद आहे. ही केवळ खडूची धूळ नाही, हे तर पिढ्या घडवण्याचं चंदन आहे. फळावर उमटणारी प्रत्येक रेख जणू अज्ञानाचा काळोख भेदणारी वीज. तुमच्या हातातील खडू स्वतःला झिजवतोय ते कोणाचे तरी आयुष्य सावरण्यासाठी. हा पांढरा स्पर्श सांगतो शिक्षकी पेशाची उदात्त गाथा. तुमचं हे पवित्र कर्तव्य, यात नसे स्वार्थाचा लवलेश, फक्त ज्ञानाचा अथांग दरवळ. प्रत्येक वर्गात तुम्ही रंगवता एक नवीन आणि कोरी स्वप्न वेळ. तुमच्या आयुष्यातील हा प्रज्ञेचा झरा अखंड राहो. खडूच्या या पांढऱ्या कणाच्या साक्षीने तुमचे जीवन समृद्ध हो, हे आजच्या दिनी मी प्रार्थना करते. आणि थोडस तुमच्याबद्दल मी बोलते. थोडस सर्वसाधारणपणे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो. तृप्तीचे आणि आमचे घरचे तसे 3 पिढीचे संबंध, म्हणजे आमच्या तिचे पणजी पंजोबा असतील, आमचे पणजी आजोबा आजीपासून. आणि मी आज जाहीर का सांगते ही गोष्ट, कारण तिचं नाव घेऊन, कारण ते संस्कार त्यांच्या आई वडिलांनी जे केले होते ते आजही बऱ्याच कुटुंबात मला पाहायला मिळत नाही. आमच्याकडे वही नसायचे, पुस्तक नसायचे, गाईड नसायचे. मग काय अभ्यास सांगितला, प्रश्नोत्तरे, मग तिला वही मागायची. तिने कधीच म्हणली नाही माझी वही देत नाही किंवा मला अभ्यास करायचा आहे किंवा मी देणार नाही. आम्ही गावाकडून रानात यायचो, पाणी प्यायचं असेल किंवा काय असेल, प्रत्येक गोष्ट म्हणजे तो जो आज त्या काळात ती एका प्राध्यापकाची मुलगी, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट, पण त्या काळात सुद्धा मोठेपणाचा कोणताही लवलेश नसलेला. आणि मला ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण झालं, मला तेव्हा तिला मी खूप प्रयत्न केला तिला कॉन्टॅक्ट करण्याचा. मी तिला बोललेही नंतर परत की मला खूप जाणवायचं की नाही बाबा, तिच्या दृष्टीनं माझा अभ्यास काहीच नव्हता, पण तरी सुद्धा तिची मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे ती सर्वांमध्ये असावी असं मला वाटतं. खजिने असेल, अतिशय हुशार विद्यार्थी, भाषणाची जर त्याचा ओघवतेपणा बघितला, मला खरंच आता सुद्धा वाटत होतं तसा बोलशील तू. चोपड्या असेल, अतिशय म्हणजे सगळे हुशार विद्यार्थी, मुली असतील सगळ्या. मनीषा कांबळे आमच्या माहेरच्या जाताना रस्त्यावर जाता येता आमची भेट होते, बोलतो आम्ही. शारदा आहे तिकडं खरंच. आणि आजचा जो योग घडवून आणला तो दीपकला तर मी वारंवार म्हटलं की मी खरंच अजून पण त्याला, मला तो बालपणीच आठवत नाही, बाकीचे सगळे आठवते शाळेतला, तो मला बालपणीच आठवत नाही. मी त्याला म्हटलं की बाबा मला तू आठवत नाही, पण सगळ्यांसाठी एवढा छान त्याने हा जो घाट घातला आणि सगळ्यांना इथं एकत्र केलं. सगळ्यांच्या मागं व्याप आहे, धावपळ आहे. डॉक्टरांनी मगाशी सांगितलं की आरोग्य सुद्धा किती महत्वाचं आहे आपल्यासाठी, कारण त्या पेशात गेल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्वही माणसाला कळत नाही. सुरेश भटांची एक कविता आहे, जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो, जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो, दे तुझी आकाशगंगा बोल मी केव्हा म्हणालो. घेतला मी श्वास तेव्हा कंठ होता कापलेला, घेतला मी श्वास तेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला. जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी. एवढं तात्पर्यात एवढं सांगायचं की कोणीही कोणाचं नाही. एका ठराविक वेळेपर्यंत प्रत्येक जण आपल्याला साथ देत असतोय, तेव्हा आधी स्वतःची काळजी घ्या. तुम्ही आहे तर कुटुंब आहे. शक्यतो मुलींचं कसं होतंय, म्हणजे आम्हा स्त्रियांचं सगळ्यांचं, लेकरा बाळांचं होऊ दे, नवऱ्याचं होऊ दे, घरातल्यांचं होऊ दे, राहिलं तर खायचं. एक दिवशी मिस्टर नसतील घरी संध्याकाळी तर स्वयंपाकाचा कंटाळा होतो, रोज असल्यामुळे साहजिक आहे. पण स्वतःच तुम्ही कुटुंबाचा कणा आहात, तुम्ही जेवढे महत्वाचे आहात, तुमच्यावर पूर्ण कुटुंब आहे. त्यामुळं तुम्ही स्वस्थ असणं गरजेचं आहे, तुम्ही सुदृढ असणं गरजेचं आहे, मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या. जेव्हा एक कुटुंबातील स्त्री खंबीर असते, एक स्त्री सुसंस्कृत असते, तेव्हा तिचं कुटुंब हे खऱ्या अर्थाने उज्ज्वल होतं आणि पुढे जातात. आज माझे आई वडील अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, पण त्याचा मला कधीही कमीपणा वाटत नाही. माझी आई जरी अडाणी असली तरी ती
सुसंस्कृत आहे आणि तिच्यामुळं, तिच्या विचारामुळं, तिच्या संस्कारामुळं आम्ही बाहेर राहिलो, शिक्षणाच्या संदर्भाने असतील, नोकरीच्या संदर्भाने असतील, पण ते संस्कार तुमची शिस्त पहिल्यापासूनची लागलेली, त्यामुळे कधी वाकडं पाऊल जाण्याचा कधी म्हणजे विचार आला नाही मनात. आज माझं शिक्षण जर म्हणलं तर माझं सेटनेट झालेले PhDचं माझं वायवा पण या आठवड्याभरात लागेल, अंतिम टप्प्यापर्यंत कार्य आलेलं आहे. पण ही माझी ओळख नाही. आज तुम्ही समाजात ज्या पद्धतीनं वावरताय, ज्या पद्धतीनं जगताय, 4 माणसं जेव्हा तुम्हाला होऊन बोलतात, 4 माणसं तुमची स्वतःहून ओळख सांगतात, हे तुमचं काम आहे. खूप बोलले आणि खरंच सर्वांबद्दल खूप बोलायचं होतं बजनावळे सर, पण काय होतं ही सगळी म्हणते मी एकटेच बोलत बसले, आम्हाला काही वेळ दिला नाही. असं खूप छान, म्हणजे खरंच 25-26 वर्षानंतर तुम्हा सर्वांना पाहिलं आणि खरं तर अजून वाटते तुम्हाला ऐकावं एखाद्या गोष्टीचं, म्हणजे ते वर्गात बसावं, तुमचे विचार ऐकावेत खरंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं अण्णा असतील, बबनतात्या असतील, ह्यांची जी शिस्त बाबा संस्थाची, त्यांची जी जडणघडण झाली बाबा त्या पद्धतीनं सर्व शिक्षकांची, आणि त्यामुळंच खरंच या शाळेला एक नावरूप आलेलं आहे आणि पहिल्यापासून आहे ते असंच कायमस्वरूपी राहावं, अशीच विद्यार्थ्यांची सेवा तुमच्याकडून उत्तरोत्तर घडत राहावी. तुम्हाला निरोगी नावान शतायुषी तुम्ही सर्वांनी व्हावं असं मी आजच्या दिनी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. त्या समोर या ना, फोटो आपले छान येतात. मी 7 वर्षाला महाली पलसे, तिकडचं नाव स्वप्नाली प्रदीप गुजरे, मी वडूदला असते, किराणा दुकान चालवते. तिकडचं नाव उषा पोपट मेटकरे, मी डायवरीवरून शाळेला येत होते. मी सुवर्णा दादाचं भोसले वाकीवर मी शाळेला येत होते. मला माझं सासरचं नाव सुवर्णा उदयसिंह देशमुख, मला आठवडे दिले. मी मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहते. सुरेखा किसन गाडगे आणि तिकडचं नाव शिवाजी यशवंत जगताप, काम करतात. माझे नाव चंदना लक्ष्मीराव घाडगे, मला खानापूरला दिले आणि माझं तिकडचं नाव चंदना सुनील जाधव. सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या मैत्रिणी आणि मित्र या सगळ्यांना नमस्कार. आणि प्रथम दीपकने एवढं सर्व एकट्याने मॅनेज केल्यामुळं आणि सगळ्यांना व्यवस्थित बोलवून किंवा फोन करून त्यांना 2-3 दिवसामध्ये सर्व तयारी केली, त्याबद्दल मी त्याचा पहिल्यांदा आभार मानते. मी आता सध्या मुंबईमध्ये ठाण्याला राहते आणि आपली एक छोटीशी पतसंस्था आहे, त्याच्यामध्ये मी मॅनेजर म्हणून काम करते. आणि बाकी काही असं बोलावंसं वाटत नाही, पण खरंच मला एकदम असं भरून आल्यासारखं वाटतंय. सर्व शिक्षक, सर्व मित्र मैत्रिणी सर्व एकत्र आले, याच्यामुळे भरपूर आनंद झालाय. एवढंच बोलते आणि जास्ती काय बोलत नाही, कारण छबुताई घाडगे आणि सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे काय जास्त बोलायची अपेक्षा नाही मला. थँक्यू. नाव मनीषा अशोक कांबळे, मला दिगंजी दिले. त्याचं नाव मनीषा सचिन वाघमारे, मी आता सध्या पुण्यामध्ये असते. आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला प्रथम मी नमस्कार करते. माझं नाव आसमा रसूल बागवान आणि माझं तिकडचं नाव आहे आसमा याद चौधरी. मला बार्शीला दिलेलं आहे. माझं मिस्टर फ्रूटचा व्यापार करतात. हरवलेली पाखरं येतील का रे भेटायला, गेलेले क्षण पुन्हा सजवायला, आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण पुन्हा एकदा सजवायला. कधी कधी आयुष्य थांबत नाही, पण आठवणी मात्र थांबतात त्या क्षणासाठी जेव्हा जुने मित्र समोर येतात. आज समोर दिसणारे हे चेहरे थोडे बदललेले आहेत, पण नजर अजूनही शाळेच्या त्या वर्गात अडकलेली आहे. काळ बदलला, चेहरे बदलतात, पण काही नाती कधीच बदलत नाहीत. आज इथे उभं राहून मन खरंच खूप भरून आलं आहे. या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या आठवणी दडलेल्या आहेत. इथल्या वर्गखोल्या, इथलं सगळंच आज पुन्हा जुन्या दिवसात घेऊन जात आहे.
आपण स्वप्न पाहायला इथंच शिकलो, इथंच पडून पुन्हा उभं राहायला शिकलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथंच माणूस म्हणून तयार झालो. शालेय जीवन म्हणजे पृथ्वीवरील जणू एक स्वर्गच आहे असं मला वाटतं. सर्वांनी माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. सर्वात पहिल्यांदा मी माझ्या मुलांना वंदन करते. माझं नाव तृप्ती विजय कुमार पलसे, तिकडचं नाव स्नेहा सुजित महाजन. मला बारामतीनं दिलं आहे. मी जास्त काही बोलू शकत नाही कारण शोभोला माझे सगळं सांगितलं आहे. पण तरी पण आज माझे आई वडील नाहीत ना, त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही. कारण तो आनंदाचा न विसरण्यासारखा आहे. तरी मी त्यांना आज माझा आनंद सांगण्याची इच्छा होती, पण ते आज या जगात नाही. आणि चोपडेनं पण छान माहिती दिली त्याबद्दल. ते कुंभार सर आणि आपल्या सर्वांच्या LC ज्यांच्या हँडरायटिंग मध्ये लिहिल्या, ज्यांच्या हस्ताक्षरात लिहिल्या, ते पोपट जानकर सर यांचा आज योगायोग असेल किंवा काय, पण त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळा एकदा. समोर बघा. हसायला सांगितलंय. हा समोर बघा सगळेजण इथे. थांबा 1 मिनिट. तसंच मासा असं साली ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीची परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि संस्थापकांचा या ठिकाणी जो स्नेह मेळावा संपन्न होतोय, त्या स्नेह मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय बबनभाऊ जानकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, सर्व आजीबाजी शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, तुम्ही या शाळेतून शिकून जाऊन 26 वर्ष पूर्ण झाले. 10वीला असताना तुमचं वय 16 वर्ष, डोक्यात वय, आणि 30-26 वर्ष म्हणजे 42 वर्ष म्हणजे तुम्हाला सुद्धा 40 लागायचं वय आलं. परत आयुष्यात तुम्हाला सुद्धा मुलं नातवंड काही जणांना शेती करणाऱ्याला आले असतील. आणि आपले जे डॉक्टर साहेब आहेत का, डॉक्टर शंकर जानकर, त्याने शंकर चोपडे, त्याने आपल्याला मार्गदर्शन केलं आपलं आरोग्य चांगलं राहावं. आरोग्य चांगलं राहण्यासाठी औषधं महत्वाचे आहेत, बरोबर, पण त्याच्याबरोबर आपली मानसिकता फार महत्वाची. आपली बायको काय म्हणते, आपल्याला पोरग काय म्हणते, सून काय म्हणते, कशाला त्यांच्या नादाला. तेवढं सोडा तुमचं आरोग्य 50% बरोबर. तेवढं सोडा गावची काय म्हणते, गाव काय ती काय म्हणते, आपल्याला कसं जगायचंय तसं जगा. आता तुम्ही म्हणाला 4 वर्ष अगोदर झालो, मला दुसरा एक शिक्षक आमच्या बरोबरचा काय येडाय म्हटला, पगार सोडून चाललाय, मला नकोय म्हटलं, ती मला बाद झाली पेन्शन. आणि ती शिक्षक रिटायर झाला, त्याचा पैसे सगळं ट्रेझरीत सोलापूरला त्याच्या आधी मिळाले. त्या पेन्शनचा त्याने घास सुद्धा खाल्ला. आम्ही रिटायर होऊन 10 वर्ष झाली. आता किती वर्ष जगतं हे काय मी सांगू शकत नाही. पण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जितके औषध आपल्याला महत्वाचे आहेत, तेवढीच आपली मानसिकता सुद्धा महत्वाची आहे. हे आपल्याला या ठिकाणी विशेष करून लक्षात घ्यावं लागेल. आता मोरे सरांनी एक मुद्दा सांगितला होता, त्याच्यावर थोडं सांगतो.
तुम्ही म्हणजे जोडीने पाहिजे सत्कार करा. कुंभार सर आणि काय ते जानकर सर सेवानिवृत्त झालेले आहे. म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते. ती कधीपासून म्हणायला लागली लोक, त्याला काय इतिहास आहे, तुझ्यासारखी 56 बघितलेली त्याला इतिहास आहे. तुला काय लोणी लावलंय काय, इतिहास आहे विठ्ठलाच्या गाण्यामध्ये. देवा विठ्ठलाचं पायी रुक्मिणी मर्जीची लोणी येईना, खरं सांगा देवा जणी तुमची कोण. म्हणजे त्यावेळेपासून ती लोक म्हणते तुला काय लोणी लावले काय. तसं मोरे सरांनी सांगितलं मुद्दा जोडीने यायला पाहिजे होतं. एका ठिकाणी एक तलाव होता, त्यात सगळं साप मगरी काय होत, शर्यत लावली होती. जो कोणी या तोडी मारून पलीकडे जाय त्याला 2 कोट होतो. कोण जाते मरणार धाडतो. सगळी जाऊन बघत होती, पैशाला आपापली 2 कोट मिळतात बघत होते. आता शर्यतीत भाग घ्यायचा होता, परंतु मरण्यात अडीत कोण जात. तेवढ्याच एक जणांना उडी हाणली जोरात, पलीकडच्या काटावर गेला, आला माघारी. म्हणली सगळीच कौतुक आलाय, तुला का 2 कोटी रुपये मिळतात. ते जाऊ दे म्हणलं, मला ढकललो पोलीस सांगा, त्याच्या बायकोने ढकललो. त्या बायकोन तर काय ढकललं होतं, त्याचा विमा 2 फुटीचा उतरला होता. आणि त्याचा आता मुलं मला सगळी नातवंड आली ती म्हणजे आता जगून तर म्हाताऱ्याचं काय आहे. बक्षीस जिंकलं तरी 2 कोटी रुपये, आणि जर गेला ह्यात तर विम्याला 2 कोटी रुपये. तेव्हापासून यशस्वी पुरुषाच्या मागे एक कर्तव्यावर भेट असते, ते आपण या ठिकाणी चर्चेत घेतो. आज लोकमाता जास्त बोलत नाही विद्यार्थ्यांनो, तुम्ही आलात, तुम्ही आमचं सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज ज्यांनी लोककल्याणकारी राजवट राबवली त्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकराप्रमाणेच अनेक राष्ट्रपुरुषांनी आपला जीव पणाला लावून इथल्या सामान्यांचं जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न केला. अशा आज त्यांची जयंती आहे, त्या लोकमातेला आपण विनम्र अभिवादन करूया. आणि ही संस्था ज्यांनी उभी केली, आपल्याला इथं आणण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, ते कैलास श्री जानकरांना, वाघमोडी करता गाडगे गुरुजी, आपले कृष्णदेव घाडगे, वाकीचे मधने मामा, दायटीचे गेळे मामा, असे अनेक संस्थापक ज्यांनी आपल्याला इथे एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी सुद्धा राष्ट्रपुरुषासारख्या महत्वाचं कार्य केले. त्यांच्याही पवित्र स्मृतीला आपण विनम्र असं अभिवादन करूया. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल पहिल्यांदा आपलं स्वागतही करतो. आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल सर्व जगाचा आभार मानून मी माझा 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. मान्यवर जास्त वेळ घेणार नाही. या व्यासपीठासमोर असणारे त्यावेळेचे लहान आणि आत्ताचे प्रौढ विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आयुष्य हे अतिशय गतिमान असतं आणि तरी सुद्धा या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही शाळेविषयी आणि या स्टाफ विषयी आभार व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल तुम्ही धन्यवादास पात्र आहात. या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्याची 100 वर्षे धरली तर त्यापैकी 50 वर्ष आपली रात्रीची झोपण्यात जातात. राहिलेली जी 13-15 वर्ष असतात ती आपली खेळण्या बागडण्यामध्ये जातात. शेवटची आपली 10-12 वर्ष ही शेवटच्या दुखण्या खाण्यामध्ये आणि डॉक्टर दवाखान्याकडे हेलपाट मारण्यामध्ये जातात आणि उरतात फक्त आपल्याकडे 25 वर्ष. या 25 वर्षाचा लेखाजोखा आपल्याला मांडायचा असतो आणि तो मांडण्यामध्ये जे यशस्वी होतात त्याला यशस्वी पुरुष असं आपण मानतो. त्यामध्ये मग काय होतं, आपलं लग्न कार्य उरकतं, शिक्षण होतं, मुलं बाळ येतात, नातवंड येतात,
या सगळ्यांच्या उठाठेवी करता करता आपल्याकडं म्हातारपण केव्हा येतं आणि आपले तुम्ही आठवणीने आपणाला या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं, आमच्या जीवाला वाटलं आमच्या आयुष्यातला हा बैलपोळा झाला. बैलपोळ्याला बैल कसा नटतो, त्या दिवशी खांद्यावरची शिवळतीची पडलेली असते, त्यावेळेला त्याला मालक अगदी साबण लावून कसा कसा आंघोळ घालतो, त्यावेळेला गोडधोड त्याला खायला दिलं जातं, पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तशाच प्रकारचा आमच्या दृष्टीनं आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक मी सर्वांचे आभार मानतो. आणि मला या ठिकाणी बोलायची जी संधी दिली, बोलायचं पुष्कळ आहे, परंतु मी एक दोन गोष्टी तुम्हाला सांगेन, पटल्या तर घ्या, नसेल तर आमच्या पदरात टाका. दोन भिकारी असतात आणि ते भिकारी चौकामध्ये एका शेजारी बसून ते भिक्षा मागण्याचं काम करतात. परंतु त्या रस्त्यानं जाणारी माणसं तिथं वर्दळ कमी असल्यामुळं त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न काही सॉल्व्ह होत नाही. मग त्यात काही हुशार ते दोघ जण होते, त्यातला एक होता आंधळा आणि एक होता पांगळा. मग त्या दोघांनी ठरवलं, आपण म्हणले आता सिंडिकेट करूया, आपण काय करूया आता सहकार्य करूया. मग ठरलं, एक म्हणला पांगळ्याला चालता येत नव्हतं म्हणून तो या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन जागा भिक्षा मागू शकत नव्हता, आणि दुसरा होता आंधळा, त्याला काही जाता येत नव्हतं, चालत दिसत नव्हतं. मग त्या दोघांनी काय केलं, ठरवलं, युक्ती केली आणि म्हणाले, पांगळा म्हटला मी तुझ्या खांद्यावर बसतो, आणि आंधळा म्हणला मला तू वाट दाखव, आणि आपण या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाऊन आपण भिक्षा मागून आपला चरितार्थ चालवूया. आणि खरोखर ही योजना त्यांची सफल झाली आणि त्या दोघांना पोटभर अन्नधान्य मिळू लागलं, पैसे मिळू लागले. तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तसंच. आता तुम्ही विद्यार्थी नाही, आता तुम्ही नागरिक आहात. आपल्या घरामध्ये सुद्धा, प्रपंचामध्ये सुद्धा आपणाला कोऑर्डिनेशनची गरज आहे, एकमेकाच्या सहकार्याची गरज आहे. पती पत्नीमध्ये सहकार्याची भावना असेल तर आपल्या मुलांचं, नातवंडांची भरभरून प्रगती होते. आपण एकमेकात सहाय्य करून आपलं कुटुंब हे अगदी सुखी संपन्न करू शकतो. असंच तुम्ही सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पती पत्नी, मुलं, नातवंड सगळ्यांच्या मध्ये रममाण होऊन एकमेकांच्या सहकार्यानं तुम्ही जीवनामध्ये तुम्ही मार्गाक्रमण करावं, अशाच प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला दिलेली जी वेळ आहे ती वाया न घालवता मी पुढच्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिवादन करून मी दोन शब्द सांगते. आता बऱ्याच जणांनी भरपूर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, मी काहीच करणार. मी एवढंच सांगेन की बी पॉझिटिव्ह, बी हॅपी. जे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये समाधान माना. आपण कितीही श्रीमंत असलो तरी शेवटी चोपडे सरांनी सांगितलं की हेल्थ इज वेल्थ. आपली जी हेल्थ आहे ती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. नेहमी जे आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे त्याचेच उपकार आहे. अनंत कोटी देत असतो तो आपल्याला, मागून कधी काही मिळत नसतं. फक्त आपल्या फॅमिलीला जपा. आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा. तुम्ही मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला. 2 वर्ष झाली मला रिटायर होऊन, तुम्ही माझी आठवण ठेवली, बोलवलं, त्याबद्दल तुमचे आभार. आणि आज अतिशय सुवर्ण योग जानकर सर, कोपण जानकर सर आणि कुंभार सर माझे सहकारी आज रिटायरमेंट त्यांची डे आहे. आणि सगळ्यांच्या आयुष्यात तो क्षण येतच असतो. आणि त्यांच्या रिटायरमेंटच्या पुढील सेवानिवृत्तीचं आयुष्य अतिशय सुखी, समाधानी आणि केली जावं ही परमेश्वरच्या मी प्रार्थना करते. आणि माझे 2 शब्द संपले. वास्तविक पाहता 1995 जरी अपॉइंटमेंट असली तरी 94 पासून मी या शाळेमध्ये आहे. जवळजवळ 33 वर्ष शाळेमध्ये सेवा मी दिली आहे.
तसा सुरुवातीचा जो काळ होता तो खूप त्रासदायक होता. एकटा 8वीपासून 10वीपर्यंत चालवतच मी आलेलं शिवण्याची. सायकलसुद्धा मला नव्हती. शिक्षण झालं पुढं वास्तविक पदार्थ झाल्यानंतर पुन्हा बी एड करताना अडचणी आल्या थोड्याशा. पुन्हा वाघमोडी सरांनी मदत केली बरीचशी ॲडमिशन प्रोसेसमध्ये. पुन्हा बी एड झाल्यानंतर काय बरेचसे काय अडचणी आल्या त्यावेळेला साहेबांनी मदत केली. संस्थेची काय बरेचसे लोक होती, लग्ने मामा काका असते, अण्णा, ते जुने आमचे संबंध होते घरगुती. आणि निकाल लागायच्या अगोदर मी 1.5 महिना तिथे शाळेमध्ये येतो. हे जुने सगळे आपले संबंध असल्यामुळे जवळजवळ 32-33 वर्षाचा कालावधी सुखामध्ये माझा गेला. मला कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. आणि गेल्या 1.5 महिन्यापासून जवळजवळ दीपक नुसता गावाला जाईल. सारखा प्रयत्न करतो, हेल्पर घालत होता, साहेबांची मग आमची भेट घेत होता. तारीख काय ठरत नव्हती, मग 2-3 तारखा बदलल्या आणि शेवटी 31 तारीख त्यांनी फिक्स केली. आणि योगायोगानं आज सेवानिवृत्तीनिमित्त जो काय सत्कार माझा त्यांनी केला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. मी 1/8/94 सेवेत दाखल झालो. तेव्हापासून आजपर्यंत व्यवस्थितपणे कामकाज सर्व केलं. या गेट टुगेदर कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरील मान्यवर व्यक्ती आणि या बॅचमेटला शिकवणारे शिक्षक वृंद यांना प्रथम मी नमस्कार करतो. नमस्कार. तर आज उचंबळून येत आहे. कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 25 वर्ष हे विखुरलेले बेट एकत्र आलेले आणि एकत्र आल्यानंतर त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, त्यांच्या खोड्या, त्यांची मस्ती, त्यांचा अभ्यासूपणा ह्याच्यात इथं उजळणी होताना दिसते. प्रत्येकाच्या संबोधनामधून एक गोष्ट दिसून येते की प्रत्येकाला की इथं कधीतरी यावं आणि आपल्या मित्रांच्या, आपल्या मैत्रिणींच्या भेटीगाठी घ्याव्यात. तू काय करतोय, मी काय करतोय हे एकमेकाला सांगावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि या आकस्फोटीत प्रत्येक जण त्या ठिकाणी बोलताना दिसून आला. खरं तर या विद्यालयाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि या संस्कारांमध्ये जे बीजारोपण झालं त्या आठवणीचा हा नाजूक उजाळा आहे. आपण पाहतो तुमच्यामध्ये कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण शिक्षक आहे, कोण प्राध्यापक आहे, कोण उत्तम शेतकरी आहे, उत्तम व्यावसायिक आहे. माझ्याकडचं जे स्किल आहे, मी डॉक्टर आहे, माझ्याकडचं जे स्किल आहे ते शेतकऱ्याला द्यावं. शेतकऱ्याला वाटतं मी काय करतोय ते नको तुला समजावं. या दृष्टिकोनातून प्रत्येक जण इथं स्वतःची ओळख करून देताना दिसतोय. एक असं आहे आपल्याकडे असलेलं स्किल ते कसंही असू द्या, दुसऱ्याला देताना तर कमी होता कामा नये. एक छोटस अशी एक गोष्ट आहे की शाळेमध्ये, कॉलेजमध्ये एक प्राध्यापक समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना म्हणत होते की तुम्ही एक कोणत्या फॅकल्टीमधून MBA करणार आहात. तेव्हा प्रत्येक जण सांगू लागला, संजू सांगू लागला, विजय सांगू लागला मी फायनान्सिंग मधनं MBA करेन, मी मार्केटिंग मधनं MBA करेन. पण त्यात एक दोघं बरोबर होतं, ते सुद्धा म्हणलं सर मी मार्केटिंग मधनं MBA करणार आहे.
प्रश्न पडला सरांना, अरे तुला नीट बोलता येत नाही बाळा, तू मार्केटिंग मधनं करण्यापेक्षा तू फायनान्सिंग मधनं MBA कर, तुला बोलायची गरज नाही सर, मी केलं तर मार्केटिंग मधनच MBA करणार. आता काय बोलायचं, सरांनी ठरवलं असं करा, तुम्ही सगळेजण काय करा, तुम्हाला 100 रामायणाच्या पुस्तकात देतो, 2 दिवसात मार्केटमध्ये विकून या. त्याच्यानंतर ठरवू कोणी मार्केटिंग मधनं MBA करायचं आणि कोणी फायनान्सिंग मधनं MBA करायचं. सगळे गेले, विकून आले, हुशार होते, चांगल्या प्रकारे शिकलेले होते. एक जणांनी 10 विकले, दुसऱ्याने 15 विकले, गणेशनं 12 विकले, सुनीलनं 20 विकले. प्रत्येकाची चौकशी केली, पण तिथं महाग बसलेला तो बोबडा मुलगा, त्याला विचारलं, अरे तू किती विकले? सरांना जरा शंका होती. तो काय म्हणला, सर मी सगळेच्या सगळे विकले. आश्चर्य वाटलं, कसं काय काय, तू कोणतं स्किल वापरलं, तू स्ट्रॅटेजी कुठली वापरली, कुठलं रेफरन्स बुक वापरलं? सर तसलं काय नाही, माझं एकच स्किल आहे, मी प्रत्येकाच्या दारात जात होतो आणि त्याला म्हणायचं, हो हे रामायणाचं पुस्तक विकत घेताय का वाचून दाखल? ते म्हणाले वाचू नको, घे पुस्तक. अशा प्रकारे त्याने 100च्या 100 पुस्तकं खपवली. लक्षात घ्या, बोबडा हे आणि त्याचं स्ट्रॅटेजी जर तो त्या स्ट्रेंथ मध्ये नसेल तर त्याचा काही उपयोग राहिला नसता. स्ट्रेंथ जर दाबून राहिली असते तर त्याचा काही उपयोग झाला नसता. म्हणजे हे त्याचं स्किल होतं. बोबडं बोलणं हे वाईट नव्हतं, ते स्किल होतं. म्हणजे आज मी शेतकरी आहे, आज मी व्यावसायिक आहे, आज मी हॉटेलचा धंदा टाकलाय, आज मी केटरिंगचा व्यवसाय करतोय, तर हे माझं स्किल आहे. मी डॉक्टर आहे, ते माझं स्किल आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपापल्या एकमेकांची ओळख करून घेऊन एकमेकाचं स्किल, एकमेकाशी कशा पद्धतीने संबंध साधता येईल ह्यात एकच करा, सुंदर जीवन जगा. सुंदर जीवन जगण्यासाठी फक्त एक करा, जगामध्ये पहिला येणारे प्रयत्न करू नका. फक्त आईच्या नजरेमध्ये तुम्ही हिरो व्हा, तुम्ही जगात पहिले आल्याप्रमाणे असाल. अशा प्रकारे तुम्ही जमिनीवरती राहून, कोण डॉक्टर झालेला असेल तर जमिनीवरती राहा, कोण मातीत असेल तर त्यांनी जमिनीवर राहा आणि आपल्या एकमेकाशी कॉन्टॅक्ट करत चला, एकमेकाशी सुखदुःख वाटत चला आणि एकमेकाच्या प्रगतीसाठी तुम्ही प्रयत्न करत चला. जर तुमच्या घरामध्ये 2 फुलं उमललेली असतील तर 1 फुल त्यातलं द्या. जर 2 सूर निघत असेल त्यातलं एका गाण्याचा सूर दुसऱ्यासाठी गा. तुमची उंची वाढलेली असेल, तुम्ही मोठे झालेले असाल तर जरा वाका आणि जमिनीमध्ये मातीवरती बसणाऱ्याला लोळवणाऱ्या आपल्या मित्राला उचलून घ्या, त्याला सहकार्य करा आणि ह्यातच तुमचं खरं जीवन सार्थ असेल. जाता जाता एकच छोटीशी गोष्ट सांगतो की विठ्ठल लहाने, डॉक्टर विठ्ठल लहाने जवळजवळ सगळ्यांच्या परिचय. मी सुद्धा गणेश शिंदे या व्याख्याताचा मी एक श्रोता आहे. मी नेहमीच बरेचसे व्याख्यान ऐकतो. तर तात्याराव विठ्ठल लहाने हे प्लास्टिक सर्जरीचे काम करतात, म्हणजे डॉक्टर आहेत आणि त्यांच्या लहानपणी त्यांची परिस्थिती फार नाजूक होती. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की अरे वा, मी लग्नाला चाललोय, तू शेजारच्या मावशीकडून नवीन साडी घेऊन. ठीक आहे, त्याने आणून दिली, नवीन साडी घातली आणि लग्नाला चालले.
तो आईला म्हणला, आई तू लग्नाला चाललेस, मग दुसऱ्याची नवीन साडी घालून कशी काय चाललेस? अरे बाळा आपल्याकडे नवीन साडी नाही, मी लग्नात चालले म्हणून मागून घेतली. तिथंच त्या विठ्ठल लांडेंनी ठरवलं की आपण अशा पद्धतीनं अभ्यास करणार आणि आपण यश मिळवणार, डॉक्टर होणार आणि त्यातून मिळालेल्या पैशात आपण आईला साडी घेऊन देणार. ते त्यांनी मिळवलं, भरपूर पैसा मिळवला, रोज एक साडी मिळेल अशा पद्धतीनं पैसा मिळवला. एक दिवस त्या डॉक्टर विठ्ठल लांडे यांच्याकडे एक कुरूप त्वचा असलेले, चेहऱ्यावरती डाग असलेले मुलगी त्या ठिकाणी दवाखान्यात आलेली होती. त्याच्यासोबत त्याचा मुलगा तिचे भाऊ आणि वडील होते. तेव्हा त्यांना लहान डॉक्टरांनी विचारलं, असं करा त्यांची प्लास्टिक सर्जरी करूया आणि हे त्यातून मुक्त होतील. तेव्हा ते म्हणले, अहो प्लास्टिक सर्जरी न त्यांचे करतात, आमची कशाला करायला, आम्हाला करता येणार ना, आमच्याकडे एवढा पैसा नाही. तेव्हा सांगितलं डॉक्टरला आणि म्हणाले मोफत आहे. त्या मुलीचं ऑपरेशन झालं, सुंदर गोड दिसू लागली मुलगी. 6 महिन्यात तिचं लग्न झालं आणि त्या मुलीचे भाऊ आणि वडील त्याचा उत्तरदायित्व करण्यासाठी म्हणून डॉक्टर विठ्ठल लांडे यांच्याकडे आले. येताना काय म्हणते त्यांनी, एक पेढा आणि दुसऱ्या हातात स्वतःची संपूर्ण प्रॉपर्टी दिलेला स्टॅम्प आले आणि त्यांना दिला. त्याच वेळी विठ्ठल लांडे, डॉक्टर विठ्ठल लांडे यांना लक्षात आलं की बघा ही प्रॉपर्टी या पेढ्यापुढे मला फार खुशी वाटते का, या पेढ्याने प्रॉपर्टीनं माझ्या पायाशी गळवून घातलं. असे मी अनेक पेढे कमवले. तर एके दिवशी डॉक्टर विठ्ठल लांडे यांचे वडील सकाळी पहाटे तुम्हाला आम्हा तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने तर वॉकिंगला हवेत जायचे. त्यांनी विचारलं वडिलांना, काय यामागचं गमत काय? तेव्हा ते काय म्हणलं वडील, अरे बाळा ज्याची मुलं दिवसाला 4 प्लास्टिक सर्जरी मोफत करणारे डॉक्टर म्हणून गणले जात आहे ते विठ्ठल लांडे, आणि ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ते तात्याराव लांडे अशी मुलं आहेत. त्याचा बाप हवेत का चालणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा बाळांनो, आपल्या वडिलांचं आणि आपल्या आईकडून जर आपलं कौतुक झालं तर त्यातूनच तुमचं सर्व करिअर अतिशय सुंदर असेल. आणि एवढंच मी तुम्हाला या गेट टुगेदरच्या निमित्तानं सांगेन. आणि तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या भावी आयुष्यामध्ये या पद्धतीनं राहा. धन्यवाद. पण आता कसं आहे, इयत्ता 10वीच्या बॅचचा स्नेह मेळाव्याचं अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष बबनभाऊ जानकर, उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमोडे, खजिनदार धनंजय गाडगे, संस्था संचालक उद्धव गाडगे, माजी प्राचार्य मोरे सर, माजी प्राचार्य ढोणे सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक, माजी शिक्षक आणि उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित केला. त्या आयोजकांचं आणि तुमच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचं मी या शाळेच्या वतीनं तुमचं हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि या पुढच्या काळातल्या शुभेच्छाही देतो. तर या शाळेतून तुम्ही आता 5वीपासून 12वीपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी शिकला, काही गोष्टी चांगल्या शिकवण्यासाठी काही शिक्षकांनी त्या ठिकाणी काही जणांना शिक्षाही केली असेल, काही जणांना वाईटही बोलली असतील,
पण हे सगळं जे केलं ते शिक्षक हा आपल्या आई समान वडिला समान असतो. त्यानं तुमच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी ह्या गोष्टी केल्या आणि त्यातूनच तुम्ही घडत घडत इथपर्यंत आला. त्यासाठी आपल्या शाळेचं त्या ठिकाणी कोणत्याही शिक्षकाच्या मनामध्ये असूया न राहता या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्कृष्ट असावं एवढीच अपेक्षा आमच्या सर्व शिक्षकांची त्या ठिकाणी आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जा त्या त्या ठिकाणी शाळेचं नाव संस्थेचं नाव त्या ठिकाणी तुम्ही उज्ज्वल करावं आणि या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आता चोपडेने सांगितलं की मेडिकल क्षेत्रामध्ये असेल किंवा सैनिकी क्षेत्रामध्ये असेल किंवा शेतकरी क्षेत्रामध्ये म्हणजे जय जवान जय किसान मध्ये असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेचं संस्थेचं नाव ते मुलगा असेल मुलगी असेल त्यांची मुलं असतील यांच्या रूपानं कायम ठेवत राहू अशी अपेक्षा मी आपल्या प्रशालेच्या वतीनं त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्हाला दिलेलं आतापर्यंत जे ज्ञान संस्कार आणि विकास हाच आमच्या शिक्षणाचा ध्यास, हे ब्रीदवाक्य तुम्ही प्रत्येकानं आपापल्या बरोबर जाताना घेऊन जावं आणि या शाळेला ज्या ज्या वेळेस गरज लागेल त्या त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सहानुभूतीनं या शाळेकडे या पुढच्या काळामध्ये बघावं. तुमच्याकडे यापूर्वी सगळ्यांनी बघितलेलं आहे, यापुढेही बघतील आणि आतापर्यंत या शाळेमध्ये तुम्हाला एकत्रित आणण्यासाठी किंवा तुम्हाला शाळेमध्ये शिकवण्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी प्रयत्न केले त्या सर्व शिक्षकांचेही त्या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी त्या सर्व शिक्षकांचं ऋण ठेवलं, आम्हाला सगळ्यांना एकत्रित केलं, आमचा मान सन्मान केला, आमचा सत्कार केला, आमच्यावर फुलं उधळली, आमचं गुणगान केलं. याबद्दल तुमचंही सगळ्यांचं मी आमच्या वतीनं त्या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॅचच्या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमळे, या संस्थेचे संचालक धनंजय गाडगे, उद्धव गाडगे, माजी प्राचार्य मोरे सर, धोणे सर आणि या शाळेतून सेवानिवृत्त झालेले इतर शिक्षक, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व शिक्षक, समोर बसलेले 2000 सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आता तुम्ही आपली ओळख करून देत असताना आपलं नाव, गाव आणि आपला जो काही व्यवसाय आहे तो आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत आहात या गोष्टीचा उल्लेख केला. तसं पाहिलं तर समोरची जी बॅच दिसते ती खरोखरच एक कर्तृत्वात बॅच असते आहे असं मला वाटतं. कारण या बॅचमध्ये बरेच शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, सैनिक आहेत, शेतकरी आहेत, काही व्यावसायिक पण आहेत. हे आपल्या क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. हे खरं म्हणजे आमच्या शाळेला, संस्थेला हे भूषणावर आहे आणि असंच आपली प्रगती पुढे भविष्यात व्हावी आणि पुढील व्हावी आयुष्यासाठी तुम्हाला मी संस्थेच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं, शाळेच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपण आपल्या शाळेसाठी जे काही साऊंड सिस्टीम आपण आपल्या शाळेला प्रदान केलेली आहे त्याबद्दलही आपले आभार मानून तुम्ही जाणीव ठेवली, आपल्या शाळेचे कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे ऋण व्यक्त करण्याचा जो प्रयत्न केला, स्वतःचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या प्रशालेचे कुंभार सर, पर्यवेक्षक कुंभार सर आणि पोपट जानकर सर हे दोन्ही खरं म्हणजे या शाळेचे विद्यार्थीच आहेत आणि या शाळेमध्ये त्यांनी सर्व्हिस करून आपली सेवा पूर्ण केली आणि आज 31 मे 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहे. त्यांनाही पुढील भावी आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंदायी जीवन लाभो अशा प्रकारची परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र.
या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहून शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभार मानतो आणि आमच्या सर्व बॅचमेटच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. विद्यालयाला त्या ठिकाणी काही आपण बालपणी ज्यावेळेला इथे येतो त्यावेळेला चिखलाचा गोळा असतो आणि इथं आल्यानंतर तुम्हाला त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम मनोमन प्रामाणिकपणे काय इथं शिक्षक करत जाणीवपूर्वक अनावधानानं किंवा जाणीवपूर्वक एखाद्या वेळेला एखाद्याकडून तुम्हाला शिक्षा होण्याची शक्यता असते की जे माझ्या आयुष्यामध्ये एकदा घडली होती. हे काहीच माहीत नाही, हे काहीच माहीत नसताना हे बाहेर आले पाणी पिले पण पाणी पिताना काय त्यावेळेला मला काहीच कळलं नाही मी का केले पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की मी मारायचं काम केले माझ्या अक्षरे चुक नसू की त्या माणसाच्या लक्षात येते ज्या माणसाच्या हातून कदाचित तुम्हाला माझ्याकडून म्हणा माझ्या मित्राकडून सहकार्याकडून कदाचित ही गोष्ट घडलेली असते. आता हे जलद उदाहरण इथं होतो मी प्रामाणिकपणे चांगली नवीच ती मला आता ते लक्षात आलं तो मुलगा गाडगेच्या लवणाचा तिकडचा आहे काय आणि मी काय करायचं शाळा सुद्धा सगळी पोरं घ्यायचो वडील बसवायचो आणि त्यात तुमची कबड्डी घ्यायचो म्हणजे बघणारे असल्याशिवाय खेळणारा रूप येत नाही ही माझी धारणा मी वेगळी कल्पना म्हणत होते मी त्यामुळे काय झालं माझ्या घराकडे पाय लागलं तरी सुद्धा मी त्याला घराकडे जाऊ देता तिकडं नेलं. दिल चाहता है दिल चाहता है दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन दिन दिन भर हो प्यारी बातें झूमे शामें गाए रातें मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते जहाँ रुके हम जहाँ भी जाएं जो हम चाहें वो हम पाए मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ दिल चाहता है
सफर है, सोचो तो हर एक ही बेखबर है, उसको जाना किधर है, जो वक्त आए जाने क्या दिखाए। चाहता है कभी न बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें